तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत गणपतीपुळे आणि मग रत्नागिरी फिरायला चाललो आहोत सध्या आम्ही. तर हॉटेलमधून निघाल्यानंतर आम्ही एक रिक्षा केली होती आणि तुम्ही जातानाचा जो सुंदर नजारा आहे कोकणाचा किंवा रत्नागिरीचा तो तुम्ही बघून एन्जॉय करू शकता. त्याच्यानंतर आम्ही श्री पतित पावन मंदिर म्हणजे जे मंदिर वीर सावरकरांनी रत्नागिरीत बांधलं होतं, तर हे मंदिर बांधण्याचा मेन उद्देश हाच होता की समाजातले जे उच्च जाती आणि खालची जात आहे त्यांच्यामधला जो फरक आहे किंवा ज्यांच्यामध्ये जे भेदभाव केले जातात ते भेदभाव त्यांना कमी करायचे होते किंवा एकंदरीत संपवायचे होते. आपल्याला तर माहिती आहे की पूर्वी काळापासूनच जे खालची जात आपण काही लोक जे बोलतात त्यांना मंदिरात यायला अलाउड नसायचं. म्हणूनच वीर सावरकरांनी जेव्हा त्यांना रत्नागिरीमध्ये नजरकैदीस ठेवलं होतं तेव्हा त्यांनी एका उद्योगपतीची सहाय्यता घेऊन ह्या मंदिराचं बांधकाम केलं व जसं हे मंदिर बनलं त्याच्यानंतर एक असा भव्य दिव्य दिमागदार सोहळा त्या ठिकाणी त्यांनी पार पाडला व सगळ्या जातीतील सर्व माणसांना किंवा सर्व गोरगरिबांना त्यांनी एकंदरीत एकत्र जेवायला वाढून एक संदेश दिला की समाजातील उच्च जात-पात हे बंद झालं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ह्या संग्रहालयात गेलो जिथे वीर सावरकरांच्या जीवनीवरती काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही बघू शकता. ह्या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ थोडीशी फास्ट असल्यामुळे फटफट पुढे नेत आहे, परंतु तुम्हाला एखादी गोष्ट वाचायची असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. वीर सावरकरांच्या जीवनीवरती बोलायचं झालं तर इंग्रज सरकारने त्यांना तर 2 उमरकैदेची शिक्षा दिली होती, म्हणजे 2 कठोर कारावास, म्हणजे 25 वर्षाची एक शिक्षा परत एक 25 वर्षाची शिक्षा. परंतु त्यावेळी अशी गोष्ट घडली की समाजातील जे काही हुशार लोक होते त्यांनी वीर सावरकरांना विनंती केली की तुम्ही माफी पत्र लिहा व बाहेर या, कारण का तुमची जी बुद्धी तल्लख बुद्धी आहे त्याचा उपयोग एकंदरीत आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी झाला पाहिजे. असे देखील म्हटले जाते की वीर सावरकर त्यावेळी जेव्हा त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती तेव्हा ते एका काचेच्या तुकड्याने भिंतीवरती लिहायचे, ते पाठ करायचे व नंतर ते पुसून टाकायचे. आणि ह्याच प्रकारे जेव्हा त्यांची जेलमधून सुटका झाली व ते बाहेर आले त्याच्यानंतर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, पण ते ग्रंथ कुठे त्यांनी विचार करून लिहिले होते तर ते जेलमध्ये जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा होती तेव्हा ते त्यांनी जे भिंतीवरती लिहून पाठ केलेले त्याच्यानंतर त्यांनी एक वही पुस्तकात लिहून काढून नंतर ते प्रकाशित केले. म्हणजे ह्याच्यावरतून तुम्हाला अंदाज येईल की वीर सावरकर किती हुशार होते. आणि इथे तुम्ही देखील बघू शकता या व्हिडिओमध्ये पुढे की वीर सावरकरांनी हातांचे ठसे, परत त्यांचे जे अवजारं आहेत किंवा त्यांचे जे बंदूक म्हणू शकता किंवा पुस्तकं, त्यांच्या आईचे फोटो, त्यांच्या वडिलांचे फोटो, त्यांच्या भावंडांचे फोटो, अशा प्रकारे एकंदरीत खूप मोठा संग्रहालय या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने जपून ठेवलेला आहे. तर तुम्ही कधी रत्नागिरीला गेला तर नक्कीच या श्री पतित पावन मंदिराला भेट द्या व वीर सावरकरांच्या जीवनीविषयी प्रेरणा घ्या व अधिक माहिती घ्या. याच्यानंतर आम्ही हा संग्रहालय बघून जेव्हा बाहेर निघालो तर तेव्हा इथे एक छोटीशी स्मृती बांधलेली आहे. ही त्याच उद्योजकांची स्मृती आहे ज्यांनी वीर सावरकरांना मंदिर बांधण्यात मदत केली होती. त्याच्यानंतर आम्ही लोकमान्य टिळक जन्मस्थानाकडे आलो, परंतु या ठिकाणी कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला काही जास्त कॅप्चर करता नाही आलं. व त्याच्यानंतर आम्ही रत्नदुर्ग हा किल्ला बघायसाठी गेलो आणि तिथे थोडाफार कॅमेरा अलाउड होता. मी थोडेफार जे सिनिक व्ह्यूज आहेत ते मी घेतलेत, तर तुम्ही ते बघून एन्जॉय करा.
रत्नदुर्गा किल्ला बघितल्यानंतर आम्ही गेटवे ऑफ रत्नागिरीला गेलो. तिथे पण एक मस्त असा बीच आहे, सुंदर असा. त्याचा देखील आम्ही आनंद घेतला, परंतु ऊन खूप जास्त असल्यामुळे आम्ही खूप जास्त आत गेलो नाही. आणि मग त्याच्यानंतर आम्ही थिबा पॅलेस, जी थिबा राजाची गोष्ट आहे, तुम्ही सगळ्यांनी ऐकली नसेल तर गुगलला सर्च करा, ते बघितलं. व त्याच्यानंतर आम्ही एक आरेवारे बीच, म्हणजे सफेद मातीचा समुद्र, हे खूप फेमस पर्यटक स्थळ आहे रत्नागिरीमध्ये, ते पाहिलं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गणपतीपुळे मंदिराकडे रवाना झालो. आणि गणपतीपुळे मंदिराकडे जातानाचं देखील जो मनमोहक दृश्य आहे किंवा जो मंदिराचा जो आजूबाजूचा व्ह्यू आहे तो देखील खूप मनाला आकर्षित करतो. आता इथली पुढची व्हिडिओ तुम्हीच बघून एन्जॉय करा. बाप्पा मोरया.